सॅट न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. भिवापूर नागपूर जवळील एक घटना आहे आणि त्या घटनेमध्ये काही विद्यार्थिनींनी तहसीलदारांना निवेदन दिले की एसटी बसमध्ये चढताना एसटीचे कर्मचारी बॅड टच करतात आणि ती बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेली आहे. आता भिवापूर येथे जे काही घडलं आणि जे काही घटनाच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी म्हणजे त्या चिमुरड्या मुलींनी तहसीलदारांना निवेदन दिलं, ती घटना प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकरता दुःखदायक अशी आहे. आता त्यामागचे अनेक कारणं असू शकतात, परंतु महत्त्वाचं कारण म्हणजे काय की आपल्या एस टी बसमध्ये इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे की साहजिक आहे, एका गावाला जर गाडी पॅक झाली तर दुसऱ्या गावाला बसण्यास सुविधा नसते, बसण्यासाठी कसरत करावी लागते. तरी देखील एस टीचे चालक वाहक हे जे काही मुलं मुली वृद्ध असतील या सर्वांना बसण्यासाठी मदत करतात आणि मदत करताना जर कुठे काही स्पर्श झाला असेल तर त्याला बॅड टच नाव दिलं गेलं आणि कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यांचा आत्मा दुखवला गेला. आता वास्तविक पाहायला गेलं, जर त्यांना म्हणजे त्या शिक्षकांना असेल त्या गावकऱ्यांना त्यांच्या गावाच्या गाड्या वाढवायच्या असतील तर त्यांनी ते निवेदन मंत्र्यांना दिलं पाहिजे, अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे आणि इतर अनेक घटकांना दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या गाड्या वाढतील. परंतु ते न करता हा बॅड टच हा प्रकार वापरण्यात आला, हा अत्यंत चुकीचा आहे. जर त्या गाडीमध्ये जर बसण्यास व्यवस्थित जागा असेल तर मग बॅड टचचा संबंध येतच नाही. परंतु ज्या वेळेला 80 ते 100 प्रवासी गाडीमध्ये असतात आणि बाहेर 20-30 प्रवाशांना परत घ्यावं लागतं, त्यावेळेला जर कर्मचाऱ्यांनी चला पुढं करत जर एखाद्याला स्पर्श केला असेल तर त्याला बॅड टच नाव देणं अत्यंत चुकीचं आहे. आणि एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत जर सांगायचं म्हटलं ना तर कर्मचारी किती प्रामाणिकपणे काम करतात ते 1 जून 1948 पासून आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेलं आहे. एखादा पती ज्या वेळेला आपल्या पत्नीला बस स्टँडवर सोडायला येतो त्याला विश्वास असतो की हा ड्रायव्हर कंडक्टर बरोबर रात्रीची वेळ जरी असली ना तरी बरोबर त्या पत्नीला तिच्या घरापर्यंत कसं सोडता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. इतका विश्वास कमवला आहे एस टी कर्मचाऱ्यांनी. अरे एक भाऊ एका बहिणीला बिनधास्त एकटीला त्या गाडीमध्ये का बसवतो? कारण एस टी कर्मचारी हा बरोबर व्यवस्थित सेवा देतो आणि विश्वास जिंकतो. अतिशय चांगली सेवा देणारा एस टी कर्मचारी ज्या वेळेला अशा पद्धतीने अशा बातम्या वाचतो त्यावेळेला त्याचा मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. आज मला सांगा, काय 15-16 हजार बसेस आहेत. वास्तविक पाहायला गेलं त्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये 20, 22, 25, 30 हजार बसेस आहेत. कमी बसेस असताना देखील एस टी कर्मचारी हा नित्य नेमाने आपली सेवा देत असतो आणि सेवा देत असताना जर त्यांच्या गाडीमध्ये विनामूल्य विना तिकीट प्रवासी आढळला म्हणजे एखादा तिकीट न काढणारा प्रवासी जरी आढळला तरी त्या कंडक्टरला शिक्षा होते. आणि आरटीओचा परवाना म्हणतो 44+11 एवढेच प्रवासी घ्या. परंतु अधिकारी आणि हे जी काही पुढारी मंडळी असतात ना ही आग्रह करतात की नाही गाडी भरली पाहिजे, आम्ही कसं जायचं आमच्या गावाला. ठीक आहे, तो भरतो बिचारा 70-80 आणि इकडे त्याची केस घेतली गेल्यावर त्याचा वाली कोणी राहत नाही, सर्व वेड्यात काढतात त्याला. आणि इतकी परिस्थिती असताना सुद्धा, इतक्या हाल अपेष्टा असताना सुद्धा, शिस्त आवेदन पद्धत इतकी जाचक असताना देखील तो आपली सेवा नित्यक्रमाने देत असतो. आणि इतकी सेवा देत असताना जर त्याला बॅड टच सारखा शब्द लागला ना तर